जय श्रीराम. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचन या पुस्तकातील आज 24 जुलैचं प्रवचन. सद्गुरूला शरण जावे. प्रत्येक जण पोटाला खायला मिळावे म्हणून खटपट करत असतो, परंतु आपल्या इच्छेप्रमाणे आपल्याला मिळते का? नाही. म्हणून सांगायचं कारण असं की जर आपण विषयाकरता इतके झटतो तर देवाच्या प्राप्तीकरता श्रम करायला नकोत का? संत सांगतात तो मार्ग चोखाळून पाहावा. एकदा ठाम विचार करून आपण गुरु कल्पिला तो सांगेल तेच साधन मानावे. गुरु देहातच असावा हे मानणे चूक आहे. गुरु हे देहात कधीच नसतात. गुरु प्रत्यक्ष देवच आहेत अशी भावना ठेवून वागले पाहिजे. तसे आपण नेहमी साधन करीत राहावे. तसे साधन करीत राहिले म्हणजे आपल्याला देवाची प्राप्ती होते. गुरु नामाशिवाय दुसरे काय सांगणार? त्यातच आपण सदा राहावे. जो खरा साधनात राहतो त्याला ह्या सर्व गोष्टी आपोआपच साधत असतात. म्हणून आपण गुरुला अनन्य शरण जाऊन तोच सर्व करतो आहे हे मानून जे होईल त्यात आनंद मानित जावा. भगवंताबद्दल जिज्ञासा उत्पन्न होणे ही खरी भाग्याची गोष्ट आहे. असा जिज्ञासू शिष्य भेटला तर गुरुला देखील आपले स्वतःचे सार्थक झाले असे वाटते. श्रीरामचंद्रांची जिज्ञासू अवस्था पाहून वशिष्ठांना फार आनंद वाटला होता आणि ते साहजिकच आहे. संतांनी एकच देव, एकच साधन आणि एकच गुरु मानला. त्याचप्रमाणे आपणही एका नामात राहण्याचा प्रयत्न करावा. मुलगा हसत खेळत असताना बाप त्याला घेतो, पण रडू लागला की खाली ठेवतो. याच्या उलट मुलगा रडत असला तर आई त्याला घेते. हाच देवामध्ये आणि संतांमध्ये फरक आहे. बर्फामधले पाणी काढले तर काहीच उरत नाही. त्याप्रमाणे संतांमधले भगवंताचे प्रेम जर काढून टाकले तर त्यांच्यामध्ये काहीच उरत नाही. साधन करण्याचे कष्ट न होता वस्तू साध्य करून घेण्याचा मार्ग म्हणजे संत संगती हा होय. आपल्या मनावर संगतीचा फार परिणाम होतो. नुसता हेतू काम करीत नसून संगत काम करत असते. संगत दोन प्रकारची, घातक आणि उत्तम. विषयी माणसाची संगत ही घातक होय आणि सत्संग करणाऱ्याची संगत ही उत्तम होय. सत्संगतीमध्ये असताना आपल्या ठिकाणी दोष आहे असे ज्याला कळेल तो लवकर सुधारेल. आपण ज्या सत्पुरुषाकडे जातो त्याने सांगितलेले मनापासून आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न केला तरच त्याच्याशी खरी संगत केली असे म्हणावे. संतांची प्रचिती पाहणे म्हणजे आपले प्रपंचातले काम मनासारखे होणे हे नव्हे. ज्या घटकेला आपले चित्त शुद्ध होते त्या घटकेला संतांची खरी प्रचिती आली असे समजावे. संतांना ओळखण्यासाठी अनुसंधानाशिवाय दुसरे साधन नाही. हमने एक ही सद्गुरु को, एक ही नाम को, एक ही भगवान को मानकर कुछ भी अविश्वास अनास्था मन में ना लाते हुए आपके गुरु ने जो साधन आपको बताया है वो करते जाना ही आपका कर्तव्य है. तो यही बात बार बार बोली जाती है. जैसे हमें खाना मिलने के लिए हम लोग कितना प्रयास करते हैं, नौकरी करते हैं, काम करते हैं, ये करते हैं. 2 वक्त का खाना मिलने के लिए हम लोग दिन भर काम करते हैं. तो अगर इतना सा खाना मिलने के लिए हमें इतने कष्ट लेने पड़ते हैं तो भगवान प्राप्ति के लिए थोड़े बहुत कष्ट करने में क्या प्रॉब्लम हो सकती है? जिस भगवान ने हमें इस दुनिया में लाया, हमें अपना एक संसार दिया, सब कुछ उसने ही तो दिया है. और हम क्या कर रहे हैं, हम कितना समय उसके लिए व्यतीत कर रहे हैं, ये सच में मतलब क्या बोलते हैं सेल्फ एनालिसिस, खुद का आकलन और क्या बोलते हैं एक खुद से बात करके हमें ये तय करना चाहिए कि जो गुरु ने दिया है वही हमें करना है, तो ही हमारे जीवन का सार्थक होगा.
तो अंत में यही मेरा मैसेज आ जाता है कि नामस्मरण करना ही इन सारी चीज़ों का एकमेव उपाय है और इसके बिना कुछ भी आगे बढ़ने वाला नहीं है। बहुत से लोगों को ऐसा लगता होगा कि एक ही एक चीज़ रोज़ के प्रवचन में बोली जाती है, लेकिन आप सोचिए ना, हमारा लाइफ भी तो एक ही एक है। आप सुबह उठते हैं, तैयार होते हैं, खाना बनाते हैं, टिफ़िन लेते हैं, जॉब पर जाते हैं, जॉब से आते हैं, थोड़ा आराम करते हैं, थोड़ा व्यायाम करते हैं, फिर रात का खाना खाते हैं, फिर सुबह उठते हैं, फिर जॉब पर जाते हैं, फिर काम। तो इसमें भी तो कोई वेरिएशन नहीं है। तो भगवत प्राप्ति के लिए अगर आपको बोला कि नाम साधना करनी है, बस नामस्मरण करना है, तो ये एक ही बात तो हो सकती है। अलग अलग बातों से तो कुछ होने वाला नहीं है। तो वही तो संत बता रहे हैं कि सद्गुरु ने बोले हुए साधन कीजिए, नामस्मरण कीजिए और खुश रहिए। श्री राम जय जय राम, 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 श्री राम जय जय राम। जय श्री राम।